नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। काल अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। उन्हाच्या झळाने त्रस्त झालेल्या जनतेलाही या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, पहिला पाऊस पडला असला तरी लगेच पेरणी करण्याची घाई करू नका। कृषी तज्ज्ञांच्या मते पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी सलग आणि समाधानकारक पाऊस होणे आवश्यक असते। 1-2 पावसावर पेरणी केल्यास नंतर पावसाचा खंड पडल्यास बियाण्यांचे नुकसान होऊ शकते। सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत। शेताची मशागत, खताची व्यवस्था, बियाण्याची खरेदी आणि पेरणीपूर्व कामे सुरू झाली आहेत। पुढील काही दिवसात मान्सूनची प्रगती कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे। जर पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। तुमच्या भागात काल किती पाऊस झाला आणि तुम्ही पेरणीची तयारी सुरू केली आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।